नमस्कार, मी स्नेहा वाडेकर. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात जिल्ह्यात तळ ठोकून पक्षातील गटबाजी सावरून पक्ष मजबूत करण्याचे आव्हान. मन्याडचा वाघ आणि कंधारचा किल्लेदार यांच्या प्रतिष्ठेची लढत. लोह्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फोडणार प्रचाराचे नारळ. शहराला केवळ 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा. 6 दिवसाआड पाणी सोडण्याचा स्थायी समितीकडे प्रस्ताव. गौर बंजारा समाजाचा 30 महोत्सव उत्साहात संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी मागील 2 दिवसापासून जिल्ह्यात ठाण मांडले आहे. बबनराव थोरात यांच्यासमोर आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी सावरून मजबूत कार्यकारिणी उभे करण्याचे आव्हान आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात हे मागील 2 दिवसापासून जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहेत. आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी अद्यापही जाहीर झालेली नाही. तर जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये उमेदवारीसाठी अंतर्गत बंडाळ्या देखील उडाल्या आहेत. त्याचा फटका पक्षाला बसू नये तसेच शिवसेनेमध्ये दाखल होऊ इच्छिणाऱ्यांवर या बंडाळीचा परिणाम होऊ नये यावर संपर्क प्रमुख नजर ठेवून आहेत. अंतर्गत गटबाजी मी म्हणणार नाही, परंतु मतभेद असू शकतात. उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की कुठच्याही परिस्थितीमध्ये या नांदेड जिल्ह्यामध्ये आपणास जास्तीत जास्त युतीच्या जागा निवडून आणायच्या आहेत. त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत. नांदेडच्या शिवसेनेला नेहमीच गालबोट लागलेले आहे, ते म्हणजे मॅनेज शिवसेना म्हणून. त्यामुळेच आतापर्यंत शिवसेनेला जन्मत असूनही यश येऊ शकलेले नाही. आता मात्र बबनराव थोरात यांनी याविरोधात कडक पावले उचललेली आहेत. माझा आदर्श कार्यकारिणीचा सांगण्याचा उद्देशच तो आहे की आदर्श घोटाळे करणारी कार्यकारिणी नव्हे, तर एक आदर्श काम करणारी कार्यकारिणी यापुढे जिल्ह्यामध्ये लोकांना पाहायला मिळेल. यापुढे मॅनेज सेटिंग वगैरे काही चालणार नाही. यापुढे काम करणाऱ्यांना संधी. सध्या संपूर्ण राज्यात महायुतीचे वारे असून त्याचा लाभ नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेला देखील निश्चितच मिळेल. परंतु शिवसेनेने आपसातील हेवे दावे आणि मतभेद विसरून कामाला लागणे गरजेचे आहे. त्यासाठी संपर्क प्रमुख कोणते प्रयत्न करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघाचे राजकारण आतापासूनच तापले आहे. माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेकडून दावेदारी केली आहे, तर आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादीकडून मजबूत दावेदारी केली आहे. मनसेचे उपाध्यक्ष रोहिदास चव्हाण यांच्या संभाव्य उमेदवारीने इथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात आणि संबंध महाराष्ट्रात नेहमीच चर्चिला जातो तो मतदारसंघ म्हणजे लोहा कंधार मतदारसंघ. भुईकोट किल्ल्याने या मतदारसंघाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. तर येथील राजकारणाने संबंध महाराष्ट्रात आपलं अस्तित्व वेगळ्या प्रकारे दाखवलेलं आहे. यावर्षी बंडखोर नेते माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे संकेत लक्षात घेऊन परवा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आता शिवसेनेने आपली प्रबळ ताकद प्रतापरावांच्या पाठीशी लावलेली आहे. तर नेहमीप्रमाणे प्रतापरावांना नामोहरम करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या पाठीशी खासदार अशोकराव चव्हाण असल्याची चर्चा देखील आहे. या दोन्ही दावेदारांमध्ये तिसरा एक प्रबळ दावेदार म्हणजे मनसेचे उपाध्यक्ष रोहिदास चव्हाण. लोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेने चमत्कार दाखवला, परंतु तोच चमत्कार आता विधानसभामध्ये दाखवेल असे चित्र नाहीये. आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी प्रताप पाटलांना जनतेने नाकारलेले आहे हे याआधीच सुतोवाच केलेले आहे. चिखलीकराला लोकांनी तिथं नाकारलेलाच विषय आहे ना, जनतेने नाकारलेलाच विषय आहे त्या क्षेत्रामध्ये. प्रताप पाटील चिखलीकर यांनीही कार्यकर्त्यांची मजबूत फौज उभी केली असून शिवसेनेच्या आशीर्वादाने या मतदारसंघासाठी आपली कंबर कसली आहे. माननीय पक्षप्रमुख लोहा येथून करतायत. माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी खूप आनंदाची बाब आहे आणि सभा अतिशय मोठ्या प्रमाणावर घेण्याचा मानस आहे. मन्याडचा वाघ म्हणून जिल्हाभरामध्ये चर्चेला आलेला हा उमेदवार कंधारचे किल्लेदार आमदार शंकरअण्णा धोंडगे यांना तिसऱ्यांदा आव्हान देत आहेत. जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापवले आहे ते लोहा कंधार मतदारसंघाने. येणाऱ्या 6 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होत असल्याने मतदारसंघातील यापुढील हालचाली पाहणे मोठे रंजक ठरेल. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहता नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर.
बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात केवळ 8.5% पाणी साठा आहे. त्यामुळे शहराची केवळ 40 दिवस तहान भागू शकते. स्थायी समितीकडे 6 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयामध्ये 8.5% म्हणजे केवळ 40 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. दिवसाआड पाणी दिल्यास केवळ 2.5 महिने हा पाणी पुरवठा होऊ शकतो. महानगरपालिका त्यावर उपाय म्हणून 6 दिवसाआड पाणी देण्याचा विचार करत आहे. महापालिकेच्या या नियोजनामुळे शहराला किमान जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो, असे स्थायी समितीचे सभापती उमेश पोळे यांनी म्हटले आहे. विषय कसा आहे, नांदेड विष्णुपुरी प्रकल्पामध्ये अत्यंत कमी साठा असल्यामुळं शहराला आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपाने प्रशासन स्थायी समितीकडे सादर केलेला आहे. आता आम्ही 24-25 तारखेला त्याच्या संदर्भात निर्णय घेणार आहे. सुजाण नागरिकांना आपल्याला आवाहन करावं लागेल कमी पाणी पुरवठा वापरण्यासाठी. 1 दिवसाला आपण किती पाणी देऊ शकतो, समजा 3 घंटे देत असेल तर कमीत कमी आपल्याला 1.5 घंटा किंवा 2 घंटे तरी द्यावा लागेल, 1 तास तरी. नांदेडकरांना खरे तर रोजच पाणी हवे आहे, परंतु शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातच पाणी नसेल तर नांदेडकरांना देखील 6 दिवसाआड आंघोळ करण्याची सवय लावावी लागेल. गौर बंजारा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे गौर बंजारा तीज. हा सण मागील 8 दिवसापासून साजरा होत असून आज या सणाची सांगता झाली. यावेळी या समाज बांधवांनी शहरातून मिरवणूक काढली. गौर बंजारा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सण म्हणजे तीज महोत्सव. जिल्ह्यातील बंजारा नागरिक मागील 8 दिवसापासून शहरातील लोकमान्य मंगल कार्यालयात जमून वेगवेगळे सांस्कृतिक सण साजरे करत आहेत. त्यात पारंपरिक बंजारा नृत्य, गीत गायन आदींचा समावेश आहे. नांदेडमध्ये गेल्या 9 वर्षापासून हे तीज महोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि एक जी सांस्कृतिक आणि पारंपरिक जी रूढी परंपरा आहे त्याला एक जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत. हा एक पारंपरिक म्हणून 400 वर्षापासून चाललेला सण आहे. पूर्वीपासून जरा समाजाचा एक लदाणे म्हणून एक व्यापार राहायचा आणि त्या निमित्तानं ते वर्षानुवर्ष ते निघून जायचं. एकदा ते गेलेले परत येत नव्हते. या श्रावण महिन्यामध्ये ते तीज पेरायचे, त्यानिमित्तानं त्यांचं एक भेटीगाठी होऊन जायचं आणि या कार्यक्रमामध्येच कुंवारी मुलं आणि मुली एक दुसऱ्यांना पसंत सुद्धा करून घ्यायचं. आज या कार्यक्रमाचा समारोप होता. समारोप कार्यक्रमाला जिल्ह्यातील वाडी तांड्यातून हजारो बंजारा नागरिकांनी हजेरी लावली. शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढून ती नगिना घाट येथे विसर्जित करण्यात आली. संत सेवालाल महाराज असताना सुमारे 400 वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा जोपासली जाते. या निमित्ताने युवक युवतींमध्ये यावेळी पसंत करण्याची देखील परंपरा आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. विद्यापीठात विद्यार्थी परिषदेची निवडणूक संपन्न. श्रुतिका कन्नावर सचिवपदी. स्टोचा भडका उडून हडको भागातील 47 वर्षीय इसम ठार. प्रेस फोरम तर्फे एक सांज सैनिकासाठी कार्यक्रम संपन्न. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात जिल्ह्यात तळ ठोकून. पक्षातील गटबाजी सावरून पक्ष मजबूत करण्याचे आव्हान. मन्याडचा वाघ आणि कंधारचा किल्लेदार यांच्या प्रतिष्ठेची लढत. लोह्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फोडणार प्रचाराचे नारळ. शहराला केवळ 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा. 6 दिवसाआड पाणी सोडण्याचा स्थायी समितीकडे प्रस्ताव. गौर बंजारा समाजाचा तीज महोत्सव उत्साहात संपन्न. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.